गिरीश महाजनांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर पुन्हा भाष्य केलंय। पालकमंत्री म्हणून मला नियुक्त केलं होतं, मात्र त्यावर आता स्टे आलाय। मी पालकमंत्री झालो तर कुंभमेळ्याच्या कामाला अधिक गती येईल असं माझं म्हणणं आहे, असं महाजन म्हणाले। कर्जमाफी विषय माझा नाही, यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असं माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केलंय। पीक विम्याचे 2500 कोटी रुपये शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 दिवसात मिळतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। युरिया खत गैरप्रकाराबाबत गुन्हा दाखल झाला असून कारवाईचं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। सिन्नरच्या नांदूर शिंगोटे मार्केटमध्ये कांदा कमी दरात खरेदी केला। इतर मार्केटच्या तुलनेत 500 ते 600 रुपये कांद्याची खरेदी कमी दरात करत व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मालेगावात होणाऱ्या हिंदू साहित्य संमेलनात उपस्थिती राहण्यास साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। यावर्षी नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यक्रमालाच परवानगी नाकारली होती, मात्र उच्च न्यायालयानं संमेलनाला परवानगी दिली आहे। गुढीपाडव्यानिमित्त नाशकात 100 महिलांनी 4 तासात 8000 किलो रांगोळीचा वापर करून 20,000 चौरस फुटांची महारांगोळी साकारली आहे। या रांगोळीतून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जागर करण्यात आलाय। गोदा घाटावरील पाडवा पटांगणावर 100 बाय 200 फूट इतक्या विस्तीर्ण जागेवर ही रांगोळी काढण्यात आली आहे।